ब्रिलियंट टाइम्स न्यूज. नमस्कार सोलापूरकर, ब्रिलियंट टाइम्स न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे. मी योगिता शिंदे. आज आपण दुकवाले यांची मुलाखत घेणार आहोत. नमस्कार सर, ब्रिलियंट टाइम्स न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार मॅडम. सर, तुमच्याबद्दल थोडी आम्हाला माहिती द्या, तुमचा परिचय द्या. माझा जन्म 6/5/1968 सोलापुरात झालेला आहे. लहानपणी लालबहादूर शास्त्री शाळा, मार्कंडे हायस्कूल, 10वी कुचन शाळेत 1993 साली झालो. 12वी दयानंद कॉलेजमध्ये, MA दयानंद कॉलेजमध्ये आणि BEd वलचंद कॉलेजमध्ये झालेला आहे. तुमच्या लहानपणाबद्दल आम्हाला थोडी माहिती द्या. लहानपणी आमचं परिवार सामान्य परिवार, काम करणारा परिवार. आमचे वडील, आमचे काका जे जेकार्ड चालतं आहे त्याचे जाबर काम करायचे. म्हणजे जाबर काम म्हणजे लूम बंद पडलं की त्याला दुरुस्त करणे, त्याचं डिझाईन, टावेलचं डिझाईन, चादरीचा डिझाईन ह्याचं ते नियंत्रण करायचे. आणि अक्कलकोट रोडच्या पाणीटाकीजवळ आमचं एक शॉप होता. त्या शॉपमध्ये नेकबोर्ड, कमोडबोर्ड नावाचे जे चादरीवर डिझाईन पाडणारे साहित्य असतात ते आम्ही तिथं तयार करत होतो. मीही 10वीपर्यंत इवन कॉलेजपर्यंत त्या दुकानात मी काम करत होतो. सर, तुम्हाला शिक्षणाची आवड कशी निर्माण झाली? त्याचं एक असं प्रसंग आहे की नेहमी आम्ही संध्याकाळी इशाची नमाज असते, त्या नमाज पठण करून आमच्या गल्लीतलेच एक जिल्हा परिषदमध्ये काम करणारे इसाक जमादार, ते आणि आमच्या गल्लीतले इतर मोठे व्यक्ती असं मिळून रोज यायचे. मग एक दिवशी असंच विषय निघाला, अरे तुझं MA झालं आहे, तू काय करतोस? मग मी त्यांना सांगितलं की आपलं ते टाकीजवळचं दुकान आहे, त्या दुकानात मी काम करतो. मग त्यांनी म्हटलं की तुमच्या परिवारामध्ये तू एकटा शिकलेला आहे, तर तू ते काम कशाला करतो? राहिलेले तुझे भाऊ वगैरे करतील. तू शैक्षणिक क्षेत्रामध्ये ये, तू शिक्षक म्हणून काम करू शकतो. तुझ्या स्वभावावरनं मला असं वाटतं आहे की तू ह्या पेशेला योग्य आहे. आणि लगेच त्यांनी दुसऱ्या दिवशी मला बोलवलं की माझ्याकडं MT गाडी होती, त्या गाडीवर त्यांना बसून मी घेऊन गेलो. नॅशनल उर्दू हायस्कूल या ठिकाणचे जे चेअरमन होते डॉक्टर आदम शेख, त्यांची माझी भेट घालून दिली आणि नई जिंदगीमध्ये त्या शाळेमध्ये मी कामाला सुरुवात केली. त्यावेळी माझ्याकडं BEdची डिग्री नव्हती. मग तिथला अनुभव घेऊन मी BEdला फॉर्म भरलो. त्यावेळी माझा नंबर अकलूजला लागला. मग घरचे म्हणले की दुकान आणि तू शिकलेला आहे, सर्व तुला माहिती आहे, तू तिकडे गेल्यावर आमचं कसं व्हायचं? मग त्यावेळी मी तिथल्या प्रिन्सिपलशी चर्चा केली. माझ्या मते देशमुख सर होते. मग त्यांनी लगेच मला म्हटलं की तुला सोलापुरात करायची इच्छा आहे का? होय, ठीक आहे, मी सांगतो तुला, वलचंद कॉलेजमध्ये जा आणि डॉक्टर भिंताडे प्रिन्सिपल आहेत, त्यांना माझं नाव जाऊन सांग. मग लगेच मी तिथनं आल्यानंतर दुसऱ्या दिवशी वलचंद कॉलेजला गेलो. प्रिन्सिपल सरांना भेटलो. ते म्हणले की ठीक आहे, तुझी मी तिथली जागा इथं करून घेतो, परंतु माझी एक अट आहे, तुला इंग्रजी विषय ठेवावा लागेल. मग सर म्हणलं माझं इंग्रजीवर तेवढं प्रभुत्व नाही. अरे तुला काय करायचं आहे, आपले BEdचे लेसन आहेत, तेवढं तर तू बोलू शकतो. मग नंतर शाळेत जेव्हा तू लागतो तेव्हा ज्या मोठी शाळा असतात तुला सर्व हिंदी शिकवायचं असतं आहे. मग अशा रीतीनं त्यांनी मला सोलापूरला वलचंद कॉलेजला BEdची परवानगी दिली. त्या ठिकाणी माझं BEd पूर्ण झालं. त्यानंतर मी मौलाना आझाद शाळेत परत आमचे ते इसाक जमादारच त्यांनी तिथं नेलेत आणि त्यांनी तिथं मला परत एकदा संधी लावली. परंतु त्या ठिकाणी असं होतं की त्या शाळेला ग्रँड नव्हती. आणि नंतर असं लक्षात आलं की ते मराठी माध्यमाचे 2 शिक्षक तिथं काम करत आहेत, तर शाळा लहान होती. मग त्यांनी म्हटलं की दोघांना तुम्ही कसं काय तिथं करू शकता? आमचा कॅन्डिडेट खरा आहे, काय गरज नाही, माझ्या कॅन्डिडेटला मी दुसरीकडे लावतो. मग तिथनं मी परत निघालो. मग आमचे एक महेश डॉक्टर म्हणून होते, त्या डॉक्टरकडं आम्ही म्हणजे वडिलांना वगैरे दवा औषध आणायला जात होतो. मग ते महेश डॉक्टर परत त्यांनी विचारलं की तू काय करू लागला? मला असं BEd झालं, आता सध्याला तर निवांत आहे. लगेच त्यांनी म्हणलं असं कर, म्हणले नटराज हायस्कूलचे संस्थापक आहेत काशिम शेख सर, त्यांना तू जाऊन भेट, माझं नाव सांग. मग त्यांची मी भेट घेतली. मग त्यांनी म्हटलं की असं तुम्ही काय करा, SVCS शाळेचे जे सर्व शाळा पाहतात संस्थापक आहेत की ते कुंभार सर, त्यांना तुम्ही जाऊन भेटा. मग सरांना भेटल्यानंतर सर म्हणले की सर SVCSमध्ये ब्रह्ममठ शाळेचा इंटरव्ह्यू आहेत आपल्या वाळीवेसच्या, तू त्या इंटरव्ह्यूला ये. मग त्या ठिकाणी मी गेल्यानंतर तिथं नेमकं झालं असं की अगोदरचे जे हिंदी शिक्षक होते त्यांनाच परत कंटिन्यू केले. मग सर माझं स्वभाव, एंट्री वगैरे किंवा माझं जे क्वालिफिकेशन बघून
त्यांनी लगेच मला काय म्हटलं की असं कर, आमची नेताजीला एक शाळा आहे MIDCमध्ये, त्या ठिकाणी तू करतो का? सध्याला ग्रँड नाही, एक 4 वर्षानंतर 100% ग्रँड होईल आणि त्यावेळी तुझं पूर्ण काय असेल आपण विचार करू. लगेच मी नेताजीला जॉईन झालो. मग त्या ठिकाणी काम करत असताना पानगल शाळेचे नईम चेअरमन, मग त्यांच्याकडनं माहिती मिळाली की डॉक्टर अजीज नदाब हे सेवानिवृत्त होणार आहे. मग त्यांच्या ठिकाणी 3 महिन्याची रजा आहे, त्या ठिकाणी तू काम करतोस का? पुढचं तुझं काम करू. परत त्या ठिकाणी मी सोडून राजीनामा देऊन पानगल शाळेत आलो. तिथं अजीज नदाबच्या जागेवर त्यांचे ज्युनियर कॉलेजचे वगैरे तास होते, ते मी पूर्ण केलो. आणि त्यानंतर तिथंही माझं काम न झाला, मग येलगुरुवा DED कॉलेजला गेलो आणि त्या ठिकाणी 1 वर्ष 1.25 वर्ष करत असताना महापालिकेत जाहिरात निघाली आणि तेव्हा मी जाहिराती पाहून इंटरव्ह्यू दिली आणि 1998मध्ये जोडबसना चौकीची 3 नंबर प्रशालेमध्ये माझी शिक्षणाची सुरुवात झाली. या सर्व प्रवासात तुम्हाला किती अडचणी आल्या आणि त्यांना तुम्ही कशी मात केलीत? मला सर्वात पहिली अडचण अशी होती की आमच्या घरचं शैक्षणिक वातावरण नव्हतं. मग आपण कुणाला जाऊन भेटायचं, कुणाला काय विचारायचं, नोकरीच्या संधी कशा असतात, ह्या सर्वाला मला मार्गदर्शन केलेले आमचे इसाक जमादार सर. त्यामध्ये काम करताना तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या? सर्वप्रथम मी जेव्हा कायम शिक्षक म्हणून प्रशाला क्रमांक 3 येथे ब्रिलियंट टाइम्स कार्यरत होतो, तर त्या ठिकाणची जी मुलं होती, साळी समाजाची मुलं होती, बाकीच्या समाजाची मुलं होती पण तो कमी होती, जास्तीत जास्त साळी समाजाची मुलं होतं. साळी समाजाची मुलं म्हणजे नम्र आणि शिक्षकाचं प्रत्येक गोष्ट मानणारे होते. परंतु त्यांची घरची परिस्थिती ठीक नसल्यामुळे त्यांना अनेक अडचणी येत होत्या आणि त्यांचे पालक किंवा ते स्वतः येऊन आम्हाला विचारायचे, सर आमच्या मुलाचं फी भरणं होत नाही किंवा आम्हाला मुलाला ट्युशन लावायचं तर आम्ही सर ते पैसे करू शकत नाही, पूर्ण करू शकत नाही, माझ्या मुलाला गाईड पाहिजे असेल. मग अशा वेळी आम्ही काय करत होतो, आमच्या त्यावेळच्या मुख्याध्यापिका जगताप मॅडम, आमचे सहकारी शिक्षक शिंदे सर, राठोड सर, हिने मॅडम, जोशी मॅडम, कल्याणी मॅडम, झाडकर सर, शहाणे सर, आम्ही कॉन्ट्रिब्युशन वगैरे करून त्या मुलांची मदत करत होतो. त्यानंतर माझी नेमणूक कॅम्प शाळेत झाली. त्या ठिकाणी कुऱ्हाण शेट्टी समाजाची, लोधी समाजाची म्हणजे अशिक्षित पालक असलेले किंवा गवंडी काम करणारे अशीच मुलं त्या ठिकाणी होती. त्यांची परिस्थिती सारखीच होती. मग ह्या ठिकाणचे जे सज्जन सर वगैरे होते त्याच भागातले, मग त्यांनीसुद्धा अशा मुलांना आम्ही शिक्षक कॉन्ट्रिब्युशन करून त्यांना, त्यावेळी शासनाकडनं काय पुस्तक वगैरे मिळत नव्हते, नंतर सर्व शिक्षा अभियान वगैरे सुरू झालं, मग आम्ही अशा रीतीने मुलांना मदत करत होतो. आणि मारवाडी समाजाची एक संस्था होती, तर प्रशाला क्रमांक 3 येथे 8वीच्या सर्व मुलींना दत्तक घेत होते. दत्तक म्हणजे त्यांचं गणवेश, त्यांना वह्या, कंपास, पेटी, जे काय साहित्य लागणार ते सर्व त्यांच्याकडनं पुरवठा केला जात होता. अशा रीतीने त्या कमकुवत असलेली मुलंसुद्धा चांगले शिक्षण घेऊन आज ते उच्च पदावर आहेत. कोणी इंजिनियर झालेलं आहे, कोणी डॉक्टर झालेलं आहे. एक मुलगी माझ्या मते चेन्नईला कामूर्ती नावाची एक मुलगी आहे, ती मोठ्या कंपनीमध्ये, नावाजलेल्या कंपनीमध्ये ती काम करते. बरेच मुलं असे आपल्या जरी म्हणजे शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या आपण समाजात समजत असतो, अशी मुलंसुद्धा उच्च पदावर कार्यरत आहेत. आजसुद्धा ते आम्हाला येऊन भेटतात आणि आपलं मार्गदर्शन वगैरे घेत असतात. तुमच्या एखादा जो जवळ विद्यार्थी आहे त्याच्याबद्दल आम्हाला एक अनुभव शेअर करा. असे बरेच विद्यार्थी आपल्याकडनं शिकून गेलेले आहे. त्यात मला एक अनुभव एका विद्यार्थ्याला द्यावा असं वाटतो इथं. तर अनिल वासम नावाचा एक विद्यार्थी इयत्ता 8वीला प्रशाला क्रमांक 3 येथे दाखल झाला, प्रवेश घेतला. मग शाळा म्हणलं की 15 ऑगस्टला भाषण वगैरे आधीची तयारी होत असते. साधारणतः 12 तारखेला तो माझ्याकडे आला, सर मला 15 ऑगस्टविषयी भाषण लिहून द्या. मग माझी एक सवय होती की मुलांनी काय तर करावं, म्हणून त्या मुलांना मी काय म्हटलं, हे बाबा मी भाषण वगैरे काय लिहून देत नाही, तू लिहून आण वाटल्यास. मग तो विद्यार्थी रागारागात असं म्हणत गेला, जे मलाही वाईट वाटलं आणि नंतर त्या मुलांचं वाईट वाटलं. हे असले कुठले शिक्षक असतात का, विद्यार्थ्याची मदत करत नाहीत, असं म्हणून तो निघून गेला. परंतु लगेच 14 तारखेला तो विद्यार्थी का कागदावर भाषण लिहून आणला. मग तो कागद घेतला, त्याच्यात जास्त चुका नव्हत्या, 1-2 ठिकाणी फक्त मी दुरुस्ती केली. आणि 15 ऑगस्टला असं झालं की तो विद्यार्थी विदाऊट कागद शाळेच्या सर्व मुलासमोर तो व्यवस्थितपणे भाषण केला आणि सर्वांनी त्याची वाहवा केली. आज तो विद्यार्थी
कुचन शाळेत ज्युनियर कॉलेजला वगैरे तिथे कुठेही भाषण घेतला की त्याचा क्रमांक येत होता आणि त्याला प्रत्येक शिक्षक विचारत होते तू हे कुठनं घेतला, आणि तो अभिमानानं माझं नाव सांगत होता. आज तो विद्यार्थी LLB होऊन आडम मास्तरच्या कार्यालयात तो एक सल्लागार म्हणून काम करतो. त्या विद्यार्थ्याबद्दल थोडा मला अभिमान वाटतो. सर, मला तुम्ही मुख्याध्यापक कसे झालात आणि तुमच्या ट्रेनिंगबद्दल थोडक्यात माहिती देऊ शकाल? अच्छा, मी सोलापूर जिल्हा हिंदी शिक्षक संघाचं गेली 1998पासून कोषाध्यक्ष होतो. गेल्या 2 वर्षापासून मी अध्यक्ष आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये शासनाच्या ज्या ज्या नवीन शैक्षणिक धोरणाविषयी ट्रेनिंग असतात ते मी स्वतः पुण्याला घेत होतो. मग ते राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान असू दे, सर्व शिक्षण अभियान असू दे, आणि त्या ट्रेनिंग घेऊन मी सोलापूर येथील शहरमध्ये इवन मी चाकण, साताऱ्यामध्ये, अक्कलकोट तालुका, पंढरपूर तालुका अशा ठिकाणी मी स्वतः जाऊन त्या ट्रेनिंग दिलेल्या आहे. तर 2003मध्ये उर्दू कॅम्प प्रशाला येथे 2 शिक्षक कार्यरत होते, एक मुख्याध्यापिका आणि एक सहाय्यक शिक्षिका. तर माझं एक उर्दू विषय असल्या कारणास्तव मला सोलापूर उर्दू कॅम्प प्रशाला येथे प्रभारी मुख्याध्यापकपदी नेमणूक करण्यात आली आणि त्या ठिकाणी 3 वर्ष मी त्या शाळेला व्यवस्थित, म्हणजे जे माजी शिक्षक आहेत ते स्वतः येऊन सांगतात की सर तुम्ही शाळा एकदम व्यवस्थित केलेली आहे. तर असा हा माझा कारकीर्द आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने किंवा आमच्या जे पूर्वज आई वडील किंवा आमचे पूर्वज आजी आजोबा यांच्या सर्वांच्या चांगल्या कर्तृत्वामुळे ते मला पूर्ण करता आलं. त्याबद्दल मी त्यांचाही आभारी आहे. आणि आपण मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल ब्रिलियंट ग्रुपच्या सर्व सदस्य आणि त्यांच्या सर्व सहकार्याचा पुन्हा एकदा मी मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच सर, तुमचा इतका प्रिशियस टाईम आम्हाला दिल्याबद्दल. तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. सरांसारखे शिक्षक आणि मुख्याध्यापक प्रत्येक शाळेमध्ये असावेत, जेणेकरून आज प्रत्येक विद्यार्थी कुठे ना कुठे, कुठल्या ना कुठल्या शहरामध्ये इंजिनियर, डॉक्टर किंवा आणखीन मोठ्या पदवीला जाऊ शकतो. थँक्यू सो मच सर्वांना ब्रिलियंट टाइम्स न्यूजतर्फे.